पाटील प्रतिष्ठान संघाचे एक्स्ट्रा प्लेयर DH पाटील. गार्डन संघ सर आपण एक्स्ट्रा प्लेयर आहात, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना. चला सामन्याला आता आपण त्वरित सुरुवात देखील करणार आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. अगदी 4 दिवस चालणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती स्पर्धा आता शेवटच्या मोमेंटपर्यंत येऊन ठेपली आहे, जिथे मेगा फायनलची आता शेवटची लढत पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत या मेगा फायनलच्या लढतीमध्ये. DS पाटील गार्डन विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 2 दिग्गज संघांमध्ये ही चुरशीची लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. चला मॅचच्या दिशेला देखील आपण बोलणार आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. आज देखील आपण पाहू शकतो 12:30च्या आसपास आता वेळ झाला आणि या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो भरपूर साऱ्या लोकांची गर्दी पाहायला मिळते आणि ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे जी गर्दी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. जे सर्व इथे क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅच सुरू करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. काटेकोरपणे आपण वेळेचं पालन करणार आहोत याची देखील आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. जास्त वेळ कोणी घ्यायचं नाहीये ही विनंती असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट संपूर्ण टीम आपल्या सोबतीला जॉईन झाली आहे. प्रणव सर आहेत, पवन सर आहेत, दीपांशु सर पाहायला मिळतील, तसेच राजेश सर आहेत, आशुतोष सर, ही सर्व मंडळी पाहायला मिळते. सर्वांचं विशेष कौतुक करणार आहोत. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो दिलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर आमची टीम उपस्थित राहते, त्यानंतर संपूर्णपणाने सेटअप केला जातो. त्यानंतर विचार केला स्पर्धा समाप्त होते आणि स्पर्धा समाप्त झाल्यानंतर देखील तो दिवस समाप्त झाला की आमची टीम वायर रॅप करत असते, सेटअप बंद करते. तर भरपूर सारे चॅलेंजेस असतात, मात्र त्या चॅलेंजेसला मागे सोडून आमची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. स्पेशली आमचे प्रणव दूरवरचा प्रवास करतात, 25 ते 30 किलोमीटर दूर राहतात. रात्रीच्या सत्रामध्ये किती वेळ झाला तरी देखील कुठल्याही प्रकारे आपण पाहू शकतो कारण देत नाही. शेवटपर्यंत आम्ही खांद्यावरची जबाबदारी घेतली आहे. संपूर्ण सेटअप, संपूर्ण मॅचेस कंप्लीट झाल्यानंतर आयोजकांची देखील आपण पाहू शकतो कुठल्याही प्रकारची कंप्लेंट येत नाही. आयोजकांचं देखील कार्य पूर्ण करून येतात आणि त्यासोबतीला तेजसनी जो विश्वास दाखवलाय संपूर्ण सेटअप रॅप करून आपली संपूर्ण टीम पाहायला मिळते. सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची आमची संपूर्ण टीम आज नाव नाही तर ब्रँड झाली आहे आणि येस सामन्याला होती सुरुवात. मेगा फाइनलची लढत. हर सर जा झुक जाए, मंदिर होता है, हर नदी जा समा जाए वो समंदर होता है. कर्मभूमि में जीवन के युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए
वही सिकंदर होता है. वाजलेत 12:25. पहिला बॉल पडतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. शाहिक आमीन पहिला बॉल. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती मॅचची गोल्डन विकेट. अयुब यांच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. डी.एच. पाटील गार्डन संघ या मॅच मध्ये कमालीची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती पाहू शकतो पहिला धक्का. डी.एच. पाटील गार्डन संघ पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळाली. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अयुब यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. चला बॅटर मैदानावरती लवकरात लवकर या ही विनंती असेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आणि ज्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी शाहिक ओळखले जातात अगदी तशीच गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते शाहिक यांच्या वतीने. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज होते. पहिलाच बॉल छिडछाणी करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती विकेट गमावून बसलेत. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेटचं पतन. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय जो मात्र पहिल्या मार्गस्थ पहिल्या बॉलवरती अय्यूबचा खेळीचा अंत झाला. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील भरत टपाल. एक जबरदस्त खेळाडू आहेत. हार्ड हिटर बॅटर आहेत. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील प्रदीप सुरोशे सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे ज्या खेळाडूची चर्चा भरपूर सारी होते. कमी बॉल जास्त धावा ही ओळख आहे प्रदीप सुरोशे यांची. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला आपण पाहतोय. बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो वाईट. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8. फलक देखील पुढे सरसावत असताना 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धावची धाव फलकावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. पॉइंटचा खेळाडू डाऊन द बॉल कॅच साठी आलेत मात्र कीपरचा कॉल होता की दिस इज माय कॅच. मात्र इथे मिस्टेक झाली आणि तत्पर ही टी फलंदाज आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू दी डग आउट. विकेटचं पतन ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बॅट जी होती ती हवेमध्ये होती. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा थ्रो पाहायला मिळाला आणि ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आनंद पाहू शकतो कारण माहिती आहे आणि स्प्लिट विजन मध्ये नकार दिला होता तरी देखील धावेचा प्रयत्न तो अंगलट आला आणि फलंदाज बाद झाले. ज्यावेळेस एस्टनचा वेध घेतला बॉलने त्यावेळेस अगदी बॅट हवेमध्ये होती. बरं त्यांच्या खेळीचा अंत 2 वरती दुसरा धक्का बसतोय पाटील प्रतिष्ठान संघाला. डी.एच. पाटील गार्डन या संघाने काय कमालीचा आजचा खेळ दाखवला. जवळपास 4 ते 5 सामने या संघाने खेळलेत पण काय कामगिरी केली आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो कट करण्याचा प्रयत्न होता. कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज शाहिकच्या वतीने. प्रदीप सुरोशे मैदानावरती पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू एक अप्रतिम असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूकडे गुणवत्ता भरली आणि अशा सिच्युएशन वरतून भरपूर वेळा
या मॅचमध्ये मी म्हणेल जी सिच्युएशन निर्माण झाली आहे अशा सिच्युएशनमधून भरपूर वेळा प्रदीप यांनी आपल्या संघाला काढले आणि म्हणून पाटील प्रतिष्ठान संघाकडून हा खेळाडू गेम चेंजर आहे. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. डीपमध्ये खेळाडू फक्त बनेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय A1 क्वालिटीचा प्रदीपच्या बॅटमधून. खणखणीत रुबाबदार दमदार षटका, दमदार सिक्सर आला. षटकाराच्या साथीने फलक देखील पुढे सरसावत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग करतायत. स्लॉट मधला बॉल होता. स्प्लिट पिजन मध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. डाऊन द लेग साइड त्याला दिशा दाखवली, दशा खराब करण्याचा प्रयत्न, फलंदाजाची लाईन लेट चुकीची आणि अगदी बरोबर स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पाटील प्रतिष्ठान हा संघ मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो बॅकफुटवरती होता. या सिक्सरने सर्व आपण पाहू शकतो ज्या चुका आहेत त्या माफ होत असताना पाहायला मिळत आहेत. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील कोरड्या डब्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. यावेळेस झाली आहे मिस्टेक, आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट होणार. मिस्टेक होत असताना त्याचा फायदा घेतला आणि मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 धावांच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये जात असताना 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरची समाप्ती होईल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र जाऊन पोचले 10. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल आणि धावफलक देखील पुढे सरसावत असताना 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. स्वीपर कव्हर मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. या मॅचची गोल्डन विकेट झाली केली आहे कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. शब्बीर भाई यांनी झेल स्वीकारली आणि फलंदाज बाद होत असताना या मॅचची गोल्डन विकेट. पाटील प्रतिष्ठान संघाला सर्वाधिक मोठा धक्का बसत असताना मैदानावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. तर नक्कीच सुवर्ण संधी असेल. जो संघ या मेगा फायनल मध्ये चॅम्पियन होईल त्या संघाला सुरेश भाई अर्थातच भोलेनाथ डेअरी अँड आईस्क्रीमच्या वतीने एक आईस्क्रीमची पार्टी असेल. सुरेश भाई यांच्या वतीने प्रत्येक दिवशी सर्व टीम मेंबर्स, आमची ऑफिशियलची टीम, त्यासोबतीला संपूर्ण कमिटी, त्यांना नेहमी पार्टी असते आईस्क्रीमची. आणि स्पर्धा कुठलीही असो, प्रणव सर नेहमी पार्टी मिळते. मग तुम्ही जायच्या वेळी तुमचं तोंड गोड करूनच घरी जाता. आणि ही काळजी आमचे सुरेश दादा घेतात. आमचे उदय दादा आहिरे जतीन स्पोर्ट्सचे सर्व आहेत. ज्या वेळी आम्ही येतो त्यावेळी उदयदादांचं भरपूर सारा प्रेम आम्हाला मिळतं. असे आमचे उदयदादा माऊली लाडांनी आम्ही त्यांना म्हणतो आणि एक जबरदस्त मृद व्यक्तिमत्व आहेत. आणि रिजवान भाई यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल. 2 विकेटसाठी 500, हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. पण ज्या प्रकारे विकेट गेलेत ना, मी म्हणेल कमालीची गोलंदाजी DH पाटील गार्डन संघाच्या वतीने पाहायला मिळते. आज रिजवान भाईंची लक मी म्हणेल त्यांच्या सोबत आहे.
आता संध्याकाळी मला वाटतं चहा सोबत बिस्किट नाही, रिजवानभाई चहा सोबत नशीब खाऊन आले होते की काय, कारण ती नशिबाची साथ त्यांना मिळतीये. जो संघ त्यांच्या विरोधामध्ये लागतोय तो संघ नेस्तनाबूत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं एका दिवसाची खऱ्या अर्थानं लक फॅक्टर असतो, नशीब असतो, नशिबाचा खेळ आहे शेवटी. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्थिरता धारण करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आला बॉल डॉट. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना दुसऱ्या धावसंख्या 12. पाटील प्रतिष्ठान संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. डी.एच. पाटील गार्डन हा संघ फार चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, पण रन बनवू शकतात आणि त्यासाठी मैदानावरती 1-2 मोठे फटके आले. मॅचमध्ये देखील कमबॅक होत असताना पाहायला मिळेल. जरूर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत, पण तरी देखील या संघाकडे गुणवत्ता खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये ते हरहुन्नरी आहेत. अडचणीमधून स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी या सर्व खेळाडूंची ओळख आहे आणि तेच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॉल अभेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात कॅचसाठी. विकेट झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. नोमॅन्स लँड मध्ये जोपर्यंत आपण पाहू शकतो बॉल पडला, एकही खेळाडू जवळ नव्हता. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न केला आणि तत्पर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा त्या म्हणजे 2 धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. अजिंक्य आणि श्री 2 बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाटील प्रतिष्ठान संघ विपक्ष डी.एच. पाटील गार्डन असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती झाली आहे मिस्टेक. वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतरशी धावफलकावरती होईल 8 आणि धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 15 धावा. देखील आपण पाहू शकतो हळबार गतीने धावसंख्या पुढे जाते आणि रात्रीच्या सत्रामध्ये या धावा देखील मी म्हणेल पोषक आहेत, ज्या प्रकारची गरज आहे. देखील आपण पाहू शकतो मैदानावरती विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतोय. अजून एका विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत. 15 वरती हा 4था धक्का बसेल. पाटील प्रतिष्ठान संघ अडचणीमध्ये सापडलाय. सुरुवात थोडीशी खडतर झाली, त्यानंतर प्रदीप सरांच्या वतीने तो सिक्सर आला. इथे बघू शकतो आपण काय कमालीचं एसटी रक्षण पाहायला मिळतोय. जबरदस्त एसटी रक्षण. फलंदाज होत आहेत फेल. बॅटरच्या खेळीचा अंत. पाटील प्रतिष्ठान संघाला 15 वरती 4था धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला विलास पाहायला मिळतात. 4 गडी बाद झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय जबरदस्त एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळेल. क्विक हँड्स बिहाइंड द विकेट. पंधरा धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, जे मात्र 3रं प्रगती पथावरती आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय इथे स्ट्रोक चांगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर आलाय. 6 धाब्यांसाठी हा षटकार पाहायला मिळतोय. काय कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. सिक्सर आला. षटकाराच्या साथीने फलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस देखील स्ट्रोक कमालीचा पाहायला मिळतोय. अजून एक दमदार स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकास करतात बॅटिंग झकास आणि विकासच्या बॅट मधून झकास सिक्सर. एक्शन रिप्ले मध्ये आता आपण पाहतोय ना थके पैर ना हिम्मत हारी है, हौसला कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेगा फाइनल में संघर्ष जारी है. सिक्सर 3 बॉल 3 सिक्सर. प्रथमेश दादा आपल्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. 2 बॉलवरती 2 आलेले आहेत. तिसऱ्या बॉलवरती जर तिसरा आला प्रथमेश दादा पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. 27 ऑन द बोर्ड. ह्यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, खेळाडूच्या वतीने झाली मिस्टेक. सिंगल आड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. बघता बघता मैदानावरती आपण पाहू शकतो 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने फलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 29. $29 29 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त होईल. धावफलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलक पाटील प्रतिष्ठान संघाचं आपण पाहू शकतो. 29 धावा धावफलकावरती आहेत. बघा थोडीशी खडतर सुरुवात होती. 2 सिक्सर आले. मॅच मध्ये काय घडलंय यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवला आणि भावने जबरदस्त बॅटिंग केली आहे. विकासने झकास बॅटिंग केली आणि तब्बल 3 बॉल 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती शाईक यांना आपण पाहतोय. एक महत्वाची विकेट कॅरी केली, त्यासोबतीला 10 धावा खर्च केल्या आणि आता सेकंड स्पेल मध्ये आपण त्यांना पाहतोय. तयार होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील लेफ्ट शुक मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंगला जवाब आहे. अप्रतिम फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. आली आहे मैदानावरती सिंगल. जबरदस्त मैदानावरती एफर्ट प्रत्येक खेळाडू देतोय. त्या प्रत्येक खेळाडूचं कौतुक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. अप्रतिम असं आपण पाहू शकतो. आयोजन, नेत्रदीपक, नियोजन संपूर्ण सिनियर टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीने पाहायला मिळतोय. विशेष कौतुक आमचे उमेशदादा पाटील साहेबांचं मी करेल, जे कार्यकुशल कार्य सम्राट नगरसेवक साहेब आहेत तथा अंबरनाथ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि दादांच्या वतीने आपण पाहू शकतो नेहमी फार चांगलं कार्य केलं जातं. कोसगावचं हे मैदान ज्यामुळे अंबरनाथमध्ये आपल्याला एक वेगळी वलय पाहायला मिळते क्रिकेट या क्षेत्रामध्ये. आणि फक्त क्रिकेट नाही, आता पुढे जाऊन या मैदानावरती आपल्याला भरपूर सारे खेळ पाहायला मिळतील. यावेळेस झाली आहे मिस्टेक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाटील प्रतिष्ठान संघाला आपण पाहू शकतो कुठेतरी सुटकेचा निश्वास देणारा हा जबरदस्त चौकार पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक डीपमध्ये खेळाडूंना पुढे ना मागे, ना लेफ्ट ना राईट, ना आगे ना पीछे अशा स्थितीमध्ये येऊन ठेपले, जिथे बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारच होता. पुढे गेले असते तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार होता. मागे गेले असते तरी देखील बॉल डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती पुढे सरसावत असताना धावफलक आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. 51 धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे. फार चांगल्या पद्धतीने आतापर्यंत इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती घेण्यात आलाय इम्पॅक्ट प्लेयर. गोलंदाज तयार. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावर. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 35.
शाईक अमीन मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि त्यांच्या वतीने 1.3 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे, पण अजून देखील दिल्ली दूर आहे. कमीत कमी 9 बॉलवरती तुम्हाला त्यांना 50 पर्यंत जाऊ द्यायचं नाही आहे. पाटील प्रतिष्ठान संघ देखील काय कमालीचा कमबॅक करतोय, कौतुक आहे. ज्या प्रकारे जर 3 विकेट 4 विकेट गेल्यानंतर जर तुम्ही अशी कामगिरी करताय तर तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे, वाखाणण्याजो कामगिरी आहे. सिंगल आडवेल फलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले धावसंख्या ती म्हणजेच आपण पाहू शकतो 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या इनिंगमधील या 8 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस देखील फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेला लेफ्टेड स्ट्रोक आली मैदानावरती. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती थोडासा दूर थ्रो होता, पण ते जोपर्यंत आपण पाहू शकतो यष्टिरक्षकापर्यंत बॉल पोहोचला अर्ध्यामध्येच पोहोचण्यापर्यंत यष्टिरक्षकाकडे आपण पाहू शकतो त्याला माहिती देखील नव्हतं. कारण कधी कधी असं होतं ना की रात्रीच्या सत्रामध्ये तुम्ही खेळता तर फ्लड लाईट्स तुमच्या डोळ्यावरती येतात. IPL मध्ये हे नेहमी आपण पाहतो. अहमदाबादच्या मैदानावरती नरेंद्र मोदी स्टेडियम जो आहे त्या मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस कॅचेस जास्त सुटतात. त्या व्यतिरिक्त दुबईचा मैदान असतो त्यावरती कॅचेस जास्त सुटतात, कारण प्रत्येक दिशेने मैदानावरती लाईट्स येत असतात आणि त्यामुळे कुठेतरी फिल्डर्सना थोडासा आपण म्हणू शकतो अंदाज लावायला वेळ लागतो. तेच आपल्याला पाहायला मिळतो. आली मैदानावरती पाहू शकतो जी मात्र सिंगल धावफलक 39. 4 ओव्हर समाप्त, धावसंख्या 39. इम्पॅक्ट प्लेयरचा यूज करण्यात आलेला आहे. शशी रावत यांना आपण मैदानावरती आता पाहू शकतो. वन ऑफ द लेजंड प्लेयर. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. फलकावरती धावा आपल्याला 39. 39 पाहायला मिळतात आणि शेवटचं षटक आहे प्रशांत किरवे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये. चला प्रशांत, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे ही आपल्याला विनंती असेल. षटक क्रमांक 5 मैदानावरती प्रगती पथावरती. ओव्हर द विकेटने प्रशांत. यावेळेस देखील वा फलंदाजाचा मी म्हणेल मनसुबा चांगला होता. ऑप्शनच्या बाहेर जुसी ऑफॉली तुम्ही द्याल तर त्याला मोठा स्ट्रोक मारणं गरजेचं. इथे बॅटिंग खराब झाली, बॉल खराब होता पण बॅटिंग देखील खराब. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय या बॉलवरती कमीत कमी 4 धावा येणं गरजेचं होतं. जुसी ऑफॉली होता ज्यावरती तुम्ही लॉफ्टेड स्ट्रोक देखील खेळू शकले असते. पुन्हा एकदा चांगला आपण पाहू शकतो स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. खराब बॉल हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. जुसी ऑफॉली आणि रनआउटची संधी असेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलंय. काय जबरदस्त यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा धक्का 40 आकड्यावरती पडत असताना नवीन बॅटर नईम भाई यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक उमेश दादा यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. उमेश दादाने देखील भरपूर सारी मेहनत. हे कोसगावचं मैदान, त्या मैदानावरती आपण पाहू शकतो हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ना. तर मित्रांनो, पहिले हा मैदान असा नव्हता. पहिले जर तुम्ही इथे आले तर मात्र दगडधोंडे, घाण होती, कचरा साठायचा. पण जे आमचे उमेश दादा आहेत समाज कल्याणाचा त्यांनी वसा घेतला आणि उमेश दादांनी म्हटलं की नाही, आपल्या या अंबरनाथचं क्रिकेट कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, मैदान देखील उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या वतीने जी काय मदत होईल ती मी करेल. आणि जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जबरदस्त दादांचं आपण पाहू शकतो नियोजनबद्ध प्रत्येक गोष्टीमध्ये दादांनी कार्य केलं आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष दादा आहेत याचा आम्हाला गर्व आहे. कारण
अध्यक्ष फक्त नावाला नसावा, तो काम करणारा असावा आणि आमचे लाडके उमेश दादा आहेत ते काम करणारे अध्यक्ष आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, वाह काय जबरदस्त थ्रो आहे. नईमबाई यांच्या खेळीचा अंत होत असताना स्माइल करतात नईमबाई. जसा बॉल हिट झाला स्टंपला तसे नईमबाई स्माइल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पण हसदे चेहरे दा मतलब ये नहीं होता उन्हें तकलीफ नहीं होती. भाई तकलीफ होती है पर क्या करे, बैड लक ही खराब है. मैदानावरती आपण पाहू शकतो 6 गडी बाद झालेले आहेत आणि आता कुठेतरी अडचणींना सुरुवात झाली. पण अजिंक्य मैदानावरती आहे. अजिंक्य थोडेसे आळवार गतीने खेळत आहेत पण रेनेनं गरजेचं आहे. 4 बॉल चा खेळ झाला. रिजवानबाई यांची आपण पाहू शकतो टीम एकीकडे, दुसरीकडे आमच्या पथुदादाची टीम आहे. पथुदादा पाटील साहेबांचा संघ. आमचे सुरेशबाई देखील मॅचचा आनंद घेत असताना भोलेनाथ आईस्क्रीम अँड दूध डेअरीचे सर्व आहेत, ज्यांच्या वतीने आपण पाहू शकतो नेहमी प्रत्येक दिवशी आम्हा सर्वांना मेजवानी असते आईस्क्रीमची आणि जो संघ जिंकेल त्या संघाला देखील मेजवानी असेल आईस्क्रीमची. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय 41-41 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बेचाळीस धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 43चं लक्ष, 43 धाब्यांचं लक्ष पाहायला मिळतोय. 43चं लक्ष मैदानावरती आहे. चला बॉल द्यायचं विनंती असेल आणि जास्त वेळ घेऊ नका. 43 धाब्यांचं लक्ष पाटील प्रतिष्ठान या संघासमोर खेळत असताना DH पाटील गार्डन संघाला. ठीक आहे. तर मैनूबाई यांच्या वतीने सुवर्ण संधी आहे मेल्विन यांच्यासाठी. 3 बॉल 3 सिक्सर ठोकले तर मात्र 3000 रुपयाचं पारितोषिक. मेल्विन बाई म्हणतायत नको नको, घ्या मेल्विन बाई घ्या, सगळ्यांना वाटा, टीम वाले खुश होतील. 5000, क्या बात आहे. आता नाही बोला. 5000 मैनूबाई यांच्या वतीने सुवर्ण संधी मेल्विन बाई यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 सिक्सर साठी सुवर्ण संधी. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आमचे वासू सर देखील मॅच एन्जॉय करत असताना
तर जाऊया मैदानाच्या दिशेला, सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज होत आहेत बाद. शशी यांच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का बसेल DS पाटील गार्डन संघाला. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती प्रगती पथावरती आहे. साईराज आणि राजीव हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पाहायला मिळेल जी मात्र 0. एक गडी बाद झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिवशीला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र आली आहे सिंगल. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो लेग बाय एकदा वाढ होईल फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना दोन्ही आकड्यावर. 2 रन ऑन द बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावा धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर लेग बाय एकदा वाढ होईल. दोन धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आणि जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. बघा पहिल्या इनिंगमध्ये जशी सुरुवात झाली ना, या इनिंगची सुरुवात देखील तशीच झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एक सिक्सर जरूर आला आणि त्यानंतर कुठेतरी कॅपिटलाइज करण्याला सुरुवात झाली. पण सुरुवात जी म्हणता येईल ती फार चांगली बॉलिंग करणारी टीम पाटील प्रतिष्ठान संघाच्या वतीने मिस्टेक झाली आहे इथे. आता यावेळेस ही मिस्टेक पाहायला मिळते. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. +1 एकूण 2 फलकावरती धावा आडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरसावत असताना 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 4 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक पाहायला मिळतो आणि राजीव यांना आपण पाहतोय. राजीव सिंग एक जबरदस्त खेळाडू आहेत. अर्धशतक ठोकणारा एक जबरदस्त खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा सरसेनापती आहे आणि फार चांगली बॅटिंग, फार चांगली बॉलिंग आणि प्रत्येक सिच्युएशन मधून या खेळाडूने मॅचमधून काढलाय. आठवतंय 6 मध्ये 9ची आवश्यकता होती. पहिला बॉल वाईड आला आणि 6 मध्ये 8 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. अर्धशतक ठोकलं, विकेट घेतल्या. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मिळाले. त्यानंतर देखील मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, 3 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूच्या नावावरती आहेत. लिडिंग रन स्कोरर पैकी एक आहे. यावेळेस देखील इनटू द स्लॉट आणि डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघा वेग, बघा काय वेग आहे. साईराज प्रचंड वेग यांच्याकडे मैदानावरती आपण पाहू शकतो. अगदी आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त रनिंग विथ द विकेट पाहायला मिळाली. अफलातून रनिंग विथ द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावफलक देखील पुढे सरसावत असताना 6 आकड्यावर शेवटचा बॉल आहे. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 आकड्यावर.
यावेळेस देखील व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल आणि मी म्हणेल 8-9 धावा चालतील मैदानावरती. 8-9च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. यावेळेस स्ट्रोक तर चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतात, उपस्थित आहेत. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावफलक 8 एकाच्या मोबाईलमध्ये 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 8 गडच्या मोबाईलमध्ये म्हणजे 24 मध्ये 35ची आवश्यकता. 24 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होत असताना पाहायला मिळते. विकास शिंदे ज्याने झक्कास बॅटिंग केली. 2 बॉलमध्ये 2 सिक्सर ठोकून या मॅच मध्ये ज्या खेळाडूने कमबॅक करून दिला असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. विकास शिंदे. राजू तयार. या ऑन साइडला स्ट्रोक तर चांगला. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. वेगाने कंप्लीट एक केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. विकास शिंदे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.1 षटक आतापर्यंत झालाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 23 मध्ये 34ची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन. यावेळेस देखील आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाधी थोडासा रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न दिसतोय. ज्या प्रकारचं आपण पाहिलं मैदानावरती कामगिरी गोलंदाजाची विकास शिंदे यांची कमालीची आहे. कारण बघा रडारपेक्षा दूर ठेवायचा प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही करता एक गोष्ट नक्की असते की डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील स्लॉटमधला बॉल होता मात्र तो अगदी स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी. बघा ही मी म्हणेल अचंबित करणारी गोलंदाजी आहे. कधी तुम्ही वाईट साईडी उभे राहता तर मात्र तुम्हाला इन द स्टम्प टाकलं जातं आणि स्टम्पवरती ज्यावेळेस बॉल येतो त्यावेळेस तुम्ही देखील कुठेतरी थोडेसे चकित होता. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या 10. 21 मध्ये 33ची आवश्यकता आहे. 21 बॉल 33 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुलटॉस बॉलवरती आक्रमकता धारण होणं गरजेचं होतं. लेगबाजची एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावर. 20 बॉल 32ची आवश्यकता. आज थोडीशी क्रुशियल स्टेजवरती येऊन पोहोचली आहे. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू आहेत. एक झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. विकास शिंदे यांची ही ओव्हर फार चांगली आहे. पाटील प्रतिष्ठान संघासाठी मी म्हणेल ही ओव्हर फार चांगली असणार आहे. कारण सिंगल डबलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. पण एखादी ओव्हर पुढे जाऊन देखील चांगली झाली ना तर मॅच रफ अँड टफ होईल. आणि पाटील प्रतिष्ठान संघ कॉन्फिडंटली गोलंदाजी जर झाली तर मात्र आहे कमबॅक आहे. आणि मेगा फायनलमध्ये या ज्या लक्ष्याला आपण पाठलाग करतायत गवसणी घालत असताना शेवटच्या ओव्हरपर्यंत तो संघर्ष पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये असेल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण नेहमी आपण पाहिलं आणि तो समीकरण उद्ध्वस्त झाला आहे. कॅच झाली ड्रॉप आली आहे. सिंगल धावफलक 13. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. म्हणजे विजयासाठी अजून देखील इक्वेशन 18 मध्ये 30. 18 बॉल 30ची आवश्यकता. 18 बॉल 30 धावांची आवश्यकता असेल. 10.00चा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 13.
षटक क्रमांक 2ची समाप्ती. धावसंख्या 13. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल कंटिन्यू करत असताना तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज रोहित. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला डीप मध्ये खेळाडू फक्त बनतील दर्शक. बॉल दर्शक दीर्घामध्ये सीमा पार चौकार. सिक्सरच्या नादामध्ये चौकार आला, हरकत नाहीये. हा स्ट्रोक चांगला होता. मैदानावरती आपण पाहू शकतो राजीव यांचा धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रोक फार जबरदस्त होता. असं पहिल्या अटेम्प्टमध्ये वाटलं की सिक्सर देखील जाईल, एलिव्हेशन जास्त नव्हतं. त्यावेळेस तुम्ही पूर्ण दिवस खेळता, 5 मॅच 6 ओव्हरच्या, एखाद 2 मॅच 5 ओव्हरच्या. शारीरिक दृष्टिकोनातून तुम्ही थोडेसे थकून जाता, पण याच्यावरती कुठल्याही प्रकारची थकावट आपल्याला पाहायला मिळत नाही. हे सर्व 40+ च्या खेळाडूंनी अंबरनाथने आपल्याला सिद्ध करून दाखवलं की 40 नंतर देखील फिटनेस आमचा आहे कायम, आणि त्याबद्दल मी प्रत्येकाचं कौतुक करेल. यावेळेस झाली मिस्टेक, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन, बॅटर आउट. गाड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 2.3 षटक आतापर्यंत झालेत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो सर्व संघ इन ॲक्शनमध्ये होते, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. हे 4 दिवस अंबरनाथचा 40+ क्रिकेटसाठी, आणि ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. चॅम्पियन आणि रनरअपची ही ट्रॉफी आहे ज्यांच्यावरती प्रत्येकाची नजर आहेत. पण एकीकडे DH पाटील गार्डन आणि दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान. कुठला संघ चॅम्पियन बनेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. फलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळत आहेत. 18 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 25 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. मेल्विन यांच्याकडे क्षमता आहे की फार चांगल्या पद्धतीने ते बॅटिंग करू शकतात, आणि मी म्हणेल हार्ड हिटिंग, पिन शूटिंगची ॲबिलिटी आहे. मात्र प्रॉपर ॲक्युरेटली प्लेसमेंट गरजेचं आहे. यावेळेस विकेट. मेल्विनच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय. 18 वरती तिसरा धक्का बसेल. मेल्विन बॅक टू दी पवेलियन. मेल्विनच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय. मोठा अद्रा बसत असताना फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना 18 वरती तिसरा धक्का, आणि त्या इक्वेशन थोडंसं अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. अप्रतिम कमबॅक पाटील प्रतिष्ठान संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकाराला मात्र त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची होती सांगता आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच 18 या आकड्यावरती विजयाचं इक्वेशन. 12 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 12 मध्ये 25 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ घ्यायचं नाही विनंती असेल. 12 मध्ये 25 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. पाटील प्रतिष्ठान संघ विपक्ष
एच पाटील गार्डन असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बारा बॉल आणि 25 धाब्यांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 25 ची आवश्यकता होती. प्रत्येक बॉलवरती 2 धावा तरी येणं गरजेचं आहे. 12.50 ची रिक्वायर्ड गती आहे. आली डबल धावसंख्या फलकावरती 20. 11 मध्ये 23 धाब्यांची आवश्यकता. मध्ये 23 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती डॉट बॉल. 10 मध्ये 23 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. दहा बॉल 23 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. आपण चेक करूया व्हाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग टीम यस रिव्ह्यू पाहायला मिळतोय. आपण चेक करूया योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. सो रिव्ह्यू लॉस्ट. सर रिव्ह्यू लॉस्ट असेल त्यांचा आणि आता कुठल्या प्रकारे रिव्ह्यू ते घेऊ शकणार नाही आहेत. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल पनिश करण्याचा प्रयत्न. वा काय झेल हा प्रतिम कॅच मैदानावरती पाहायला मिळतीये आणि आता ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतीये. हातामध्ये स्वीकारत असताना जवळपास पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसतोय. अडचणींना सुरुवात झाली. अजून देखील आपण पाहू शकतो विकेटवरती विकेट. ज्यावेळी धावा बनवण्याची गरज होती त्यावेळेस विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसत असताना धक्के पे धक्का असेल. धक्क्यावरती धक्के बसत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल 23 आवश्यकता. नो बॉल 23 आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती आता प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आपण बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रशांत आणि दुसरीकडे विजय आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय सिपर कव्हर क्षेत्रामध्ये थोडंसं आपण म्हणू शकतो क्या बात आहे. नईमबाईंचा क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय नईमबाई यांच्या वतीने. क्या बात आहे. झुकेगा नाही झाला पण बॉल अडवणार. आली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळते. 21 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अडचणींना थोडीशी आता आपण सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. अजून देखील 22ची आवश्यकता. 8 बॉलमध्ये 8 मध्ये 22. अवघड आहे अवघड आहे. अवघड सिच्युएशन पाहायला मिळते. 3.4 षटक आतापर्यंत झालेत. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 मध्ये 22ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी थोडासा रडरपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. 22ची एक धावा ॲड होईल बाय सिंगल. धावफलक पुढे सरसावत असताना 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 मध्ये 21. DS पाटील गार्डन हा संघ अडचणीमध्ये. तर पाटील प्रतिष्ठान संघाने आपण पाहू शकतो या मॅच मध्ये वर्चस्व आतापर्यंत गाजवलंय. चला मॅच दिशेला पण वळतोय जिथे 7 मध्ये 21ची आवश्यकता. आणि पाटील प्रतिष्ठान संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना प्रथमेश दादा खुश असतील पण रिझवान भाई यांचा देखील संघ कमी नाहीये. कधी पलटवार करू शकतो. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डर पाहायला मिळतील. थोडीशी मिस्टेक होत असताना सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता आपण पाहू शकतो धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 24. 19ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 19 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 6 बॉल 19 ची आवश्यकता. षटक क्रमांक 5 प्रदीप सुरोश यांच्या खांद्यावरती जबाबदारी. आणि पाटील प्रतिष्ठान संघ या मॅच मध्ये टोटली डॉमिनेटिंग पोझिशन वरती पाहायला मिळतो. 19 धावांची आवश्यकता. आणि फक्त असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे. कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल आहे. धावा देखील पडू शकतात. पण आता विजयांना विजयाच्या दिशेला वाटचाल करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलने काही होणार नाहीये. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती बघता बघता आपल्याला 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. 17ची आवश्यकता. 4 मध्ये 17 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 17 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 17 हे इक्वेशन. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. विजय बॅक टू दी पवेलियन. 3 मध्ये 17ची आवश्यकता. तीन मध्ये 17 इक्वेशन पाहायला मिळतोय. जबरदस्त
मैदानावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रदीप सुरोशे यांच्या वतीने. अजून एक चांगला बॉल 2 मध्ये 17. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे. जर लिगल डिलिव्हरी पडली तर मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच झाली, मेगा फायनल झाली की प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण लगेच सुरू करू, याची देखील दक्षता घ्यायची. वाईट बॉल अवंतर्शिता फलकावरती ऍड होईल. 16ची आवश्यकता. 2 मध्ये 16ची आवश्यकता. 2 मध्ये 16ची आवश्यकता. विजयाचा इक्वेशन पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लोवा फुल टॉस आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तब्बल 10 संघांचा समावेश, तब्बल 24 मॅचेस आणि त्या 24 मॅचेस मध्ये प्रत्येक मॅच मध्ये वर्चस्व घालून 9 संघांना पराजित करून या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पाटील प्रतिष्ठान इज द चॅम्पियन. अभिनंदन टीम पाटील प्रतिष्ठान. अभिनंदन प्रथमेश दादा पाटील. अभिनंदन प्रमोद दादा पाटील. डीजे अभिनंदन प्रथमेश दादा पाटील. अभिनंदन पाटील प्रतिष्ठान. संपूर्ण संघाने फार चांगला खेळ दाखवला आणि मेगा फायनल मध्ये चॅम्पियनशिपचा हकदार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम पाटील